नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, पाहू शकता. पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच मोबाईल चेक करा. बघा, आपल्याला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तो हप्ता आता येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सुद्धा मेसेज आला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मेसेज आला असेल तरी सांगा आणि नसेल आला तरी सांगा. बघा, या ठिकाणी भरपूर महिलांना ₹1500 आलेले आहे. सर्व महिला खुश झालेल्या आहेत. तर या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण बघणार आहोत की काल आणि परवा असा मेसेज व्हायरल होत होता की काही महिलांचे पैसे बंद होणार आहेत. आता नेमकं खरंच पैसे बंद होणार आहेत का? ते देखील आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात तुम्हालाही आले का? लगेच मोबाईल चेक करा. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मोबाईलवर तसा मेसेजसुद्धा येणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे की लगेच आपला जो मोबाईल आहे, या मोबाईलवर मेसेज चेक करायला सुरुवात करायची आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ₹1500 दिले जातात. तर बघा, महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे की महिलांसाठी ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही राबवली आहे. आणि या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्यांना ₹1500 दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना ₹2100 दिले जाणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने दिले जाते. तर बघा, आता काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला ₹2100 दिले जाणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिले होते. या योजनेअंतर्गत आता महिलांना पैसे येण्यास सुरू झालेले आहे. तर बघा, आता या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरू झालेले आहे. पण इथे आपल्याला असा एक प्रश्न उपस्थित होतो की माहिती सरकारने काय केलेलं होतं की त्यांनी सांगितलं होतं, जर आमचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही महिलांना ₹1500 न देता त्यांचा हप्ता ₹2100 करू. पण आता नेमकं सरकार ₹2100 देण्याऐवजी ₹1500चा डिसेंबरचा हप्ता का देत आहे? हा इथे प्रश्न उपस्थित होतो. तर त्यासुद्धा प्रश्नाचं आपण उत्तर पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर बघा, आता जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. याच महिन्यात तो हप्ता जमा होणार आहे. या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर बघा, आपल्याला नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या या 2 हप्त्याचे जे पैसे आहे ते आचारसंहितेच्या आधी आपल्याला भेटलेले आहे. पण आता काय झालेलं आहे की महिलांना निवडणुका संपल्या, आपले मुख्यमंत्रीसुद्धा झाले, तरीसुद्धा अजून आपल्याला ₹2100 जे आहे ते भेटले नाही. पण आता काय झालेलं आहे की महिलांना पुढच्या जी हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की बुवा आपल्याला पुढचा जो हप्ता आहे तो कधी मिळतो. अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांना पैसे येण्यास सुरू झालेले आहेत. तर बघा, आता ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे म्हणजे एकत्रित मिळून ₹3000 जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते. काही महिलांच्या खात्यावर जमा झालेले होते, पण काय झालेलं की लगेच 2-4 दिवसानंतर आचारसंहिता लागला आणि आचारसंहिता लागल्यामुळे जे हप्ता आहे ते तिथंच बंद करण्यात आलेला होता आचारसंहितेमुळे. पण आता काय झालेलं आहे की निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मुख्यमंत्री झाले, सर्व झालं, माहिती सरकार पुन्हा आलं. त्यामुळे काय झालेलं आहे की जे आता पहिले महिला राहिल्या होत्या या योजनेचा लाभ घेण्यापासून, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ₹3000 त्यांना भेटले नव्हते. आता अशा महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांनी काय करायचं की लगेच आपला जो मोबाईल आहे तो चेक करायला सुरुवात करायची आहे, कारण आता त्यांना पैसे येणं जे आहे ते सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे, तरी मागील काही महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेत खूप महिलांनी काय झालेलं आहे की अर्ज केलेले होते, पण तरीसुद्धा काय झालेलं आहे की काही महिलांचे जे पैसे आहे ते काही महिलांना जमा झाले नव्हते. काही महिन्यांचे जे पैसे आहे ते काही महिलांच्या खात्यावर अजूनसुद्धा आले नव्हते. आता अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, आता काय झालेलं आहे की ज्या महिलांना मागील हप्ते भेटले नव्हते, आता अशा महिलांना या मागील जे हप्ते त्यांचे बाकी राहिलेले होते, आता ते हप्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, शुक्रवारपासून काय झालेलं आहे की महिलांच्या खात्यावर हे जे मागील पैसे राहिलेले होते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे जे पैसे राहिलेले होते ते महिलांच्या खात्यावर आता येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला नसेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकर जमा केले जातील. तर बघा, आता काय झालेलं आहे की तुम्ही यामध्ये अर्ज केलेला होता, पण तुम्हाला
मागील हप्ते भेटले, समजा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सर्व हप्ते जे आहे ते भेटलेले आहे, पण तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे जे हप्ते आहे ते भेटले नव्हते. आता तुम्हाला हे जे पैसे आहे ते येणार आहे, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शुक्रवारपासून याची प्रोसेससुद्धा चालू झालेली आहे. काही मुलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे. यातील काही महिलांना 5 महिन्याचे एकूण 7,500 रुपये मिळाले आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना ही काय आहे की जुलै महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. यातील काही महिलांना काय झालेलं आहे की 5 महिन्याचे जे पैसे आहे एकूण 7,500 रुपये जमा झालेले आहेत. तर काही महिलांना 1-2 हप्ते मिळाले नाही. तर बघा, काही महिलांना काय झालेलं आहे की 5 महिन्याचे जे 7,500 रुपये ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. पण काही महिलांना काय झालेलं आहे की 1-2 जो हप्ता आहे तो मिळालेला नाही. तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, आता यातच काय झालेलं आहे की आता काही महिलांना जे हप्त्याचे पैसे आहे ते येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. आता बघा, जो आपल्याला मेन डाऊट आहे तो 2100 रुपयेचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे. आता आपल्याला 1,500 रुपये दिले जात आहे, पण आपल्याला 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो कधी दिले जाणार आहे ते बघूया. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत आपल्याला 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन आहे ते महायुती सरकारने दिलेले होते. पण आता महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आपल्याला 2100 रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महिलांना लवकर पैसे मिळतील. तर अशा प्रकारे काय होणार आहे की तुम्हाला जो 2100 रुपयांचा हप्ता आहे तो अर्थसंकल्पीय सादर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे 2100 रुपये आहेत ते लवकरात लवकर जमा केले जाणार आहे. आणि आता बघा, ज्या महिलांना इथून मागील जे 5 हप्ते आहेत ते भेटलेले होते, पण काही महिलांना जे 2 हप्ते आहेत ते राहिलेले होते, तर अशा महिलांना आता ते 3,000 रुपये असो किंवा त्यापेक्षा 4,500 रुपये असो, हे त्यांच्या खात्यावर शुक्रवारपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला यामागे सर्व हप्ते भेटले का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जर काही समस्या असतील तरीसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर आपल्याला आता जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे, आता यामागील जे 1-2 दिवस अगोदर काही कमेंट व्हायरल होत होते की काही महिलांचे जे आहे अर्ज हे पुनर्तपासले जाणार आहे आणि काही महिलांचे जे पैसे आहे, पगार आहे, जे 1,500 रुपये दिले जात आहे आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल, तर जे पैसे आहे ते आता बंद होणार आहे. आता नेमके कोणत्या महिलांचे जे पैसे आहे ते बंद होणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघा, आता आपण काय करतो आहोत की जे पैसे आहेत ते आपले नेमके आता कोणत्या महिलांना मिळणार नाहीत आहे ते बघूया. बघा, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. तर बघा, आपल्या राज्यामध्ये काय झालेलं आहे की महायुती सरकार जे आहे ते स्थापन झाल्यानंतर जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठं विधान केलेलं आहे. फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदणीची तपासणी केली जाईल. तर बघा, या योजनेत काय होणार आहे की लाभार्थ्यांची जी अर्जाची नोंदी आहे या नोंदीची तपासणी केली जाणार आहे. आणि ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, त्यांनी क्लिअरली तर स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी योजनेच्या नियमाचं पालन केलं नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्या महिलांना या योजनेपासून बाहेर केलं जाईल. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी या योजनेमध्ये नियमांचं पालन केलं नाही आता त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाणार आहे, असं स्पष्टपणे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, आता भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.